प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सागर मुक्ताच्या वागण्याचा विचार करत असतो। त्याला मुक्ताच्या वागण्याचं खूप वाईट वाटत असतं। सागर मनाशीच म्हणतो, मुक्ता असं का वागत आहेत, का माघार घेण्यासाठी तयार नाही आहेत, का त्या लकीवर विश्वास ठेवत नाही आहेत। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता टेस्टही केली आहे, रिपोर्टही त्यांच्या समोर आहे, तरीसुद्धा त्या माघार घ्यायला तयारच नाही आहेत। मुक्तांना मी कसं समजावू? या अगोदरसुद्धा आरतीमुळे घरात वाद झाले होते, त्यावेळी स्वाती दुखावली गेली आणि आता लकी। परंतु मला मान्य आहे की त्यावेळी आरतीचं अगदी बरोबर होतं, परंतु यावेळी नाही। आरती असं जे काही बोलत आहे ते खरं असूच शकत नाही, कारण लकी एवढ्या थराला जाईल असं मला तरी वाटत नाही आणि माझी खात्री आहे लकी असं काहीही करणार नाही। परंतु मुक्ताचं काय? मुक्ता तर समजून घ्यायला तयारच नाही आहेत। त्यांच्या मनामध्ये हे अजूनही असंच आहे की हे सगळं काही लकीनेच केलं आहे। मी कसं समजावू त्यांना? आता सागरा मुक्ताचा विचार करत असतो। त्याचवेळी मिहिरा आनंदाची बातमी घेऊन ऑफिसमध्ये आलेला असतो। आता मिहिर खूप खुश असतो आणि सागरला म्हणतो, दादूस खरंच तुझं खूप खूप अभिनंदन। तर आता सागर म्हणतो, माझं अभिनंदन करण्याइतपत काहीही घडत नाही। तर आता मिहिर म्हणतो, परंतु दादूस जे काही घडलं आहे ते विचारून तरी घे। अरे दादूस, तुला माहीत नाही आहे, एशियाज बिझनेस ऑफ द इयर या अवॉर्डच्या नामांकनासाठी तुझी निवड झाली आहे, त्यामध्ये तुझं नाव घेतलं जात आहे। खरंच तुझं अगदी मनापासून अभिनंदन। आता मात्र सागरला सुद्धा खूप आनंद झालेला असतो। सागर विचारतो, काय? तर मिहिर म्हणतो की हो, एशियाज बिझनेस ऑफ द इयर तुला माहीत आहे ना? तर आता सागर म्हणतो की हो, नाव ऐकून तरी माहीत आहे, परंतु त्यासाठी मला नामांकन मिळेल असं कधी मला वाटलंही नव्हतं। तर आता मिहिर म्हणतो, हो दादूस, तुला नामांकन मिळालं आहे, परंतु तुझ्यासोबतच अजून एक वाईट बातमी आहे। ती म्हणजे अजून एका बिझनेसमॅनची निवड झाली आहे, ते म्हणजे हर्षवर्धन अधिकारी। परंतु ही काही कॉम्पिटिशन नाही आहे, कारण मला खात्री आहे हर्षवर्धन अधिकारी तुझ्यासमोर काहीच नाही आणि या वर्षीचा हा अवॉर्ड तुलाच मिळणार आहे, याची मला 100% खात्री आहे। आणि अरे आता असं काय बघत राहिलायस आणि एवढा शांत का आहेस? अरे ही आनंदाची बातमी मुक्तावहिनींना तरी दे। आता सागर मात्र काहीच बोलत नाही। तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताही डॉक्टर बेंद्रे यांचा विचार करत असते की आता काय करावं, डॉक्टर बेंद्रे यांची भेट कशी घ्यावी। त्यावेळी तिच्या लक्षात येतं की डॉक्टर बेंद्रे हे आता US वरून आत्ताच आले आहेत, म्हणजे नक्कीच आशुशी यांची ओळख असेल का, असा विचार मुक्ता करत असते। आणि त्याचवेळी आशू हा मुक्ताला भेटण्यासाठी तिथे आलेला असतो। आता आशू विचारतो, मॅडम आत येऊ का? मुक्ता ज्यावेळी पाहते त्यावेळी आशू आलेला असतो। आता आशूला पाहताच मुक्ताही आशूला म्हणते, आशू आता मी तुझाच तर विचार करत होते। आता मुक्ताही आपला विचार करत होते। हे ऐकल्यानंतर आशू जरा नाटक करत म्हणतो, खरंच मला काहीतरी होत आहे। मुक्ता विचारते, आशू काय होत आहे तुला? आशूने खुर्चीवर पडण्याचं नाटक केलेलं असतं। तर त्यानंतर मुक्ताही आशूला म्हणते, आशू ही नाटक करण्याची आणि फिल्मी वागण्याची वेळ नाही। तर आता आशू म्हणतो, हो तू माझी आठवण काढली आहेस, म्हणजे नक्कीच तुझं काहीतरी माझ्याजवळ महत्त्वाचं काम असणार, बोल काय झालंय नक्की? तर आता मुक्ताही आशूला रिपोर्ट दाखवते आणि आशूला त्यामध्ये असणारी तारीख दाखवते, कारण त्यामध्ये 2023 असं लिहिलेलं असतं। त्यावेळी आशूलाही धक्का बसतो। तर मुक्ताही आशूला म्हणते, आशू ज्यावेळी हे मी पाहिलं त्यावेळी मी लगेच AV लॅबला फोन केला होता आणि त्यातील डॉक्टर बेंद्रे यांची भेट घेण्याचं ठरवलं, परंतु त्यांच्या असिस्टंटनी मला सांगितलं आहे की ते काही दिवसासाठी बाहेरगावी गेले आहेत, त्यामुळे त्यांची भेट होऊ शकत नाही। परंतु तिच्या बोलण्यामध्ये मला काहीतरी खटकत आहे, कारण ज्यावेळी मी तिला विचारलं की ते परत कधी येणार आहेत तर तिने सडनली फोनच कट केला आणि म्हणूनच मला वाटलं की कदाचित तू त्यांना ओळखत असशील, कारण ते या अगोदर USलाच होते। आशू विचारतो, नक्की त्यांचं नाव काय आहे? तर आता मुक्ता म्हणू लागते, डॉक्टर सुहास बेंद्रे। तर आता आशू विचार करतो। आशूच्या लक्षात येतं की डॉक्टर सुहास बेंद्रे आणि आपली ओळख आहे। आशू म्हणतो, एक मिनिट, डॉक्टर सुहास बेंद्रे यांच्यासोबत माझी चांगलीच ओळख आहे आणि कदाचित त्यांचा नंबरही माझ्याजवळ असेल, असं म्हणत आशू पाहतो। तर आशूच्या मोबाईलमध्ये डॉक्टर सुहास बेंद्रे यांचा नंबरही असतो। आता आशू फोन करतो। तर आता डॉक्टर सुहास बेंद्रे आशूला विचारतात, आशय आज तुला आणि माझी आठवण आली? तर आता आशू म्हणतो की हो, इंडियामध्ये आलो आहे तर सर्वांनाच कॉल करत आहे आणि म्हणूनच म्हटलं बघावं आता तुम्ही कुठे आहात। तर आता डॉक्टर सुहास बेंद्रे म्हणतात, मी तर आता माझ्या वर्सोवाच्या क्लिनिकला जात आहे। आता हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो, कारण त्यांची असिस्टंट खोटं बोललेली असते। तर आता आशू म्हणतो, मी तुम्हाला भेटायला येऊ शकतो का? तर डॉक्टर सुहास बेंद्रे म्हणतात की हो ना,
तू मला भेटायला येऊ शकतोस. तू आता वर्सोवाच्या क्लिनिकला येतोयस का? तर आशू म्हणतो, बघतो. तुम्ही अजून किती दिवस आहात? तर ते म्हणतात की मी अजून 15 दिवस तरी आहेच. तर आशू म्हणतो, ठीक आहे, मी नक्कीच या 15 दिवसांमध्ये वर्सोवाच्या क्लिनिकमध्ये आणि तुम्हाला भेटण्यासाठी येईन, असं म्हणत आता आशू फोन ठेवतो. परंतु या सगळ्यामुळे मुक्ताला खूप धक्का बसलेला असतो. आशू हा मुक्ताला म्हणतो की याचा अर्थ त्यांची रिसेप्शनिस्ट तुझ्याशी खोटं बोलली आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून, कोणाच्या तरी दबावावरून हे सगळं काही लपवण्यासाठी तिने तुला खोटं सांगितलं आहे. आता आशू आणि मुक्ता या सगळ्याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या वर्सोवाच्या क्लिनिकमध्ये भेट देण्यासाठी जातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर काही मुक्ताला फोन करत नाही आणि म्हणूनच मिहिरा सागरला विचारतो, दादू सरे काय झालंय, तू वहिनीला का फोन करत नाहीयेस? तर सागर म्हणतो, कारण गेले काही दिवस तुझ्या वहिनीचं डोकं ठिकाणावर नाहीये. तर आता मिहिर विचारतो, काय 4 दिवस मी काही बाहेर गेलो तर तुमच्यामध्ये वादही निर्माण झालेत? तर आता सागर म्हणतो, परंतु तुझी वहिनी कशी वागत आहे हे तुला माहीतच नाहीये. अरे लकीची काही चूक नसताना प्रत्येक वेळी मुक्ता लकीला टार्गेट का करत असतात मला काहीच कळत नाही. परंतु यावेळी मुक्ताची चूक आहे. मला मान्य आहे की लकी चुकतो, परंतु यावेळी लकीची नाही तर मुक्ताची चूक आहे, असं म्हणत घडलेला सर्व प्रकार सागरा मिहिरला सांगू लागतो. आणि ज्यावेळी सत्य मिहिरला समजतं त्यावेळी मात्र मिहिरला धक्काच बसतो. सागरा मिहिरला म्हणू लागतो, मला सांग, आता त्याची टेस्टही करून झाली आहे, रिपोर्टही आले आहेत, तरीसुद्धा नाही. मुक्ता मान्य करायला तयारच नाही आहेत की हे सगळं काही रिपोर्टमध्ये आलेलं सत्य आहे. त्यांना असं वाटत आहे की आपण जे बोलत आहोत तेच सत्य आहे. तर सागरला मिहिर म्हणतो, परंतु दादूस, तुला माहीत आहे ना वहिनी कशी आहे? अरे जोपर्यंत तिला सत्याचा शोध लागत नाही, तिला खात्री पटत नाही, तोपर्यंत ती यावर विश्वास ठेवणार नाही. वहिनी खरंच जगावेगळी आहे. सागर म्हणतो, अरे चुका ह्या प्रत्येकाकडून होत असतातच ना. मग आज मुक्ताकडून चूक झाली आहे, परंतु नाही, मुक्ता मान्य करायला तयारच नाही. तर आता मिहिर म्हणतो, परंतु दादूस, वहिनीला थोडा वेळ द्यायला काहीच हरकत नाही, कारण वहिनी जे बोलत असेल ते कदाचित खरं असेल तर. तर आता सागर म्हणतो, तेच मी पाहत होतो की आतापर्यंत तू वहिनीची बाजू नाही कशी घेतलीस. मला माहीत होतं, खरं तर मला खात्रीच होती की तू तर मुक्ताच्याच बाजूने असणार. मिहिर म्हणतो, दादूस असं काही नाही, कारण वहिनी जे काही करत असते त्याबद्दल मला चांगलंच माहीत आहे आणि वहिनी असं वाईट कधीही वागणार नाही आणि कोणाचाही वाईट विचार करणार नाही. कदाचित जे काही घडलं असेल त्या सत्याचा तिला शोध घ्यायचा असेल. तर सागर म्हणतो, अरे परंतु त्या देव आहेत का? मी तुला आत्ताच म्हणालो ना, अरे चुका प्रत्येकाच्या हातून होतात, परंतु प्रत्येक वेळीच मुक्ताबरोबर असतील असं होऊ शकत नाही. आता सागरची ती चिडचिड पाहून मिहिरा सागरला म्हणतो, दादूस तू एक काम कर ना, तू जरा शांत हो आणि आता जी आनंदाची बातमी समजली आहे ती जाऊन घरच्यांना दे. का उगाच चिडचिड करत आहेस आणि का स्वतःला त्रास करून घेत आहेस? आता मात्र सागर शांतच होतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, घरी सावनी मात्र खूप खुश असते. आता मुक्ताच्या विरोधात सर्वजण आहेत याचा आनंद सावनीला झालेला असतो. आता त्याचवेळी लकी हा सावनीसाठी कॉफी घेऊन येतो. तर आता सावनी विचारते, हे काय, माझ्यासाठी कॉफी? अरे हे सगळं काही तू कॉफीवरच थांबवणार आहेस का? अरे पार्टी दे पार्टी. अरे तुला या सगळ्यातून मी वाचवलं आहे, मी तुला या सगळ्यातून बाहेर काढलं आहे, तुला कळतंय का? तू मला थँक्सही नाही म्हणालास. तर लकी म्हणतो, नाही, मी तर तुझे आभार मानलेच आहेत, खरंच तुझ्यामुळे आज हे सगळं काही शक्य झालं आहे. तर सावनी म्हणते की हो, आता तरी तुझा विश्वास बसत आहे ना, आणि आता तरी तुला पटतंय का की मी तुझ्याच बाजूने आहे? तर लकी म्हणतो की हो, माझी आता खात्री झाली आहे की तू माझ्याच बाजूने आहेस. तर आता सावनी ही नाटक करत म्हणते, परंतु लकी तुझ्याबाबत मला खरंच खूप वाईट वाटतं. कसं आहे ना, ही मुक्ता जेव्हापासून या घरात लग्न करून आली आहे तेव्हापासून अगदी हात धुवून ती तुझ्या मागे लागली आहे. त्यावेळी तुझं ते जुनं मार्कशीट ते शोधून काढलं तिने, आणि त्यानंतर तर काय, ऑफिसमध्ये, सागरच्या ऑफिसमध्ये एसीमध्ये बसून काम करायचं सोडून आणि ऑर्डर द्यायचं सोडून तू तर पिऊनचं काम केलं होतंस. आता त्याच वेळी सागर तिथे आलेला असतो आणि म्हणूनच सावनी ही नाटक करत म्हणते, आणि आता तर काय, आरती प्रकरण उकळून काढलं आहे तिने, हे करायची काही गरज होती का? आणि तिने तर तुझ्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवायला हवा होता, परंतु नाही. परंतु लकी तू घाबरू नकोस, मी आहे ना, मी तुझ्या बाजूने आहे, कारण तू जे काही करत आहेस ते अगदी योग्य आहे आणि तुझं यामध्ये काही चुकलं नाही हे मला चांगलंच माहीत आहे. आता ज्यावेळी लकी पाहतो त्यावेळी तिथे सागर आलेला असतो. आता लकी ह्या सागरला विचारतो, दादूस तू? तर सागर म्हणतो, हो मी सांगतो, एक आनंदाची बातमी आहे, सर्वांना येऊन देत, मी नक्कीच सांगेन. असं म्हणत आता सागर, स्वाती, इंद्राताई आणि मुक्ता या सर्वांना आवाज देतो. आता इंद्राताई येतात आणि विचारतात, काय झालंय, आले असं का ओरडत आहेस? सागर म्हणतो की हो, एक आनंदाची बातमी आहे,
परंतु मुक्ता कुठे आहे? आता त्याच वेळी मुक्ताही आलेली असते आणि सागरला म्हणते, ही काय, मी आलेच आहे असं म्हणत आता मुक्ताही अगदी ताठ मानेने घरी आलेली असते. तर आता मुक्तामधील कॉन्फिडन्स पाहून लकी मात्र घाबरून गेलेला असतो. आता मुक्ता पुढे येते आणि सागरच्या हातामध्ये DNA रिपोर्ट देत असते. आता सागर विचारतो, हे काय? तर मुक्ता ही सागरला म्हणते, लकीच्या DNA टेस्टचे ओरिजिनल रिपोर्ट. आता मात्र सावनीला धक्काच बसतो. सावनी मनाशीच म्हणते, आता हे काय नवीन, कारण मी तर अशी सेटिंग लावली होती की कधीही मुक्ताला हे ओरिजिनल रिपोर्ट मिळणारच नाही. मी त्या रिसेप्शनिस्टला पैसे दिले होते आणि ते ओरिजिनल रिपोर्ट कधीही मिळणार नाहीत याची व्यवस्थाही केली होती. घाबरू नकोस मुक्ता, ते रिपोर्ट तुझ्या कधीही हाती लागणार नाहीत. सागर, आता मुक्ताचा खरेपणा आणि मी केलेले सगळे काही प्लॅन हे नक्कीच सत्यात उतरणार आहेत. मुक्ता कधीही सिद्ध करू शकत नाही की ते बाळ लकीचंच आहे असं म्हणत सावनी मनातून खूप खुश असते. आता ज्यावेळी सागर ते रिपोर्ट पाहतो त्यावेळी मात्र सागरच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्यामध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असतात. आता ते पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहून सागरला काय बोलावं काहीच कळत नाही. तर सावनी म्हणू लागते, रिपोर्ट निगेटिव्ह आहेत ना, मला वाटलंच होतं, उगाच लकीला घाबरवत असते. तर सागर म्हणतो, नाही, रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. आता मात्र सावनी आणि घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर सावनी म्हणते, हे कसं शक्य आहे? हे सगळं काही खोटं असणार, मुक्ता खोटं बोलत आहे. आणि सागर, अशा ह्या खोट्या रिपोर्टवर तू आता विश्वास ठेवणार आहेस का? आता सावनीच्या बोलण्याला मुक्ताही प्रत्युत्तर करत सावनीला म्हणते, हे रिपोर्ट खरे आहेत. आता मात्र सावनीलाही धक्का बसतो. आता सावनी ही स्वतःला सावरण्यासाठी मुक्ताला म्हणते, म्हणजे आज तू जे काही खोटे रिपोर्ट घेऊन आली आहेस ते आम्ही खरे मानायचे का? काल निगेटिव्ह रिपोर्ट आलेत आणि लकी यातून सही सलामत सुटला हे तुला पाहवत नव्हतं आणि म्हणूनच आज तू पॉझिटिव्ह रिपोर्ट घेऊन आली आहेस. म्हणजे तुला सर्वांना हे दाखवून द्यायचं आहे की जे मूल आरतीच्या पोटात वाढत आहे ते लकीचं आहे आणि लकीच यामध्ये दोषी आहे. हे कसं शक्य आहे? मुक्ता, हे सगळं काही तू मुद्दामहून करत आहेस. वा ग वा मुक्ता, म्हणजे तू जे करशील ते योग्य आणि त्यावर आम्ही विश्वास ठेवायचा, या घरच्यांनी विश्वास ठेवायचा असंच तुला वाटत आहे ना? आता सावनीचं बोलणं घरातील सर्वांनाच पटत असतं. तर आता सावनी विचारते, परंतु तू जे रिपोर्ट आणलेस ते आम्ही खरे का मानावेत? तुझ्याजवळ असा काही पुरावा आहे का की ज्यामुळे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवावा? तर मुक्ताही म्हणते की हो, मी आता पुरावा घेऊनच आली आहे असं म्हणत आता मुक्ताही आशूला आवाज देते. तर आशू डॉक्टर सुहास बेंद्रे यांना घेऊनच आलेला असतो. आता ज्यावेळी डॉक्टर सुहास बेंद्रे घरी येतात त्यावेळी घरातील सर्वांनाच तर धक्का बसतो, परंतु सावनीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. आता मुक्ताही सावनीला म्हणते, हा घ्या, तुम्हाला पुरावाच हवा होता ना, मग हा घ्या. मला आता समजलं आहे की खऱ्यासाठी पुरावे लागतात आणि खोट्याला पुरावे लागत नाहीत. आता मात्र सावनीची बोलतीच बंद झालेली असते. तर मुक्ताही डॉक्टर सुहास बेंद्रे यांना म्हणू लागते, डॉक्टर, आता तुम्हीच सांगा जे काही घडलं आहे ते. तर डॉक्टर सुहास बेंद्रे म्हणतात, मी तुमचे रिपोर्ट पाहिले आहेत आणि तुमचे कालचे रिपोर्ट हे खोटे आहेत आणि आज जे रिपोर्ट आहेत ते खरे आहेत. आता हे समजल्यानंतर सागरला धक्काच बसतो. परंतु लकी आणि सावनी मात्र घाबरून गेलेले असतात, कारण आता लकी आणि सावनीचं कारस्थान सर्वांसमोर येईल याची त्यांना भीती वाटत असते. तर डॉक्टर बेंद्रे म्हणू लागतात की काल जे रिपोर्ट तुम्हाला मिळाले आहेत ते रिपोर्ट मी बनवलेच नव्हते, कारण मी जे रिपोर्ट बनवतो ते माझ्या लक्षातही असतात आणि आज जे रिपोर्ट आहेत ते मी स्वतः बनवले आहेत आणि त्यामुळे तुमच्या हातात जे रिपोर्ट आहेत तेच खरे रिपोर्ट आहेत. तर आता सागर मुक्ताला विचारतो, म्हणजे आरतीच्या पोटात? तर मुक्ता म्हणते की हो, आरतीच्या पोटात असणारं बाळ लकीचंच आहे आणि लकीच त्या बाळाचा बाप आहे. आता मात्र सागर रागानेच लकीकडे पाहत असतो, परंतु घाबरलेला लकी शर्मेने मान खाली घालतो. तर त्यानंतर मुक्ताही म्हणते की हो सागर, हे सत्य आहे की हे बाळ लकीचं आहे, परंतु नाही, तुम्हा सगळ्यांना मी सांगण्याचा खूप प्रयत्न केला परंतु कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, परंतु हेच सत्य आहे. आता राहिला प्रश्न खोट्या रिपोर्टचा. तर हे खोटे रिपोर्ट पैसे देऊन बनवण्यात आले होते. खरं तर रिसेप्शनिस्टला पैसे ऑफर केले गेले आणि तिने ते मान्यही केलेत आणि तिने हे रिपोर्ट बनवले, परंतु घाईघाईने तिने हे रिपोर्ट बनवले आणि त्यामध्ये सप्टेंबर 2024 असं न टाकता सप्टेंबर 2023 टाकलं आणि ते माझ्या नजरेत आलं आणि त्यानंतर या सगळ्याचा मी शोध घ्यायचा ठरवला आणि त्यावेळी मात्र सत्य समोर आलं आणि म्हणूनच आज तुम्हा सगळ्यांसमोर हे सत्य आलं आहे की ते बाळ लकीचंच आहे. आता सावनी मनाशीच म्हणते, ही मुक्त एवढी चिवट आहे ना की कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा हिचा चिवटपणा काही जात नाही. काय गरज होती एवढं बारीक लक्ष द्यायची? आला होता ना रिपोर्ट समोर, मग ठेवायचा होता त्यावर विश्वास. परंतु नाही, हे तिच्या तत्वातच बसत नाही. तिला तर सगळ्या मुळापर्यंत जायचंच असतं.
आणि हे डॉक्टर कुठून आलेत आणि हे डॉक्टर घेऊन यायची हिला काय गरज होती. आता लकी झालं, माझाही खेळ संपला आणि माझ्यासोबत तुझाही खेळ संपला. आता ही मुक्ता कोणाचं काही ऐकून घेणारच नाही. तर सत्य समोर येताच सागरला लकीचा खूप राग आलेला असतो. आतापर्यंत सागरने लकीवर विश्वास ठेवलेला असतो, परंतु लकीने विश्वासघात केला. त्यामुळे सागरचा राग अनावर होतो आणि सागर लकीच्या कानाखाली मारतो. आता मात्र लकी खाली कोसळतो. त्यावेळी इंद्राताई स्वाती लकीला सावरू लागतात. तर लकी म्हणतो की दादूस प्लीज माझं ऐकून घे. सागर म्हणतो की नाही लकी, आतापर्यंत तुला खूप वेळा माफ केलं, तुला खूप वेळा संधी दिली, परंतु नाही, खरं तर तुझी लायकीच नाही. असं म्हणत सागर त्याच्या कॉलरला पकडतो आणि त्याला पुन्हा एकदा मारू लागतो. मुक्ताही सागरला म्हणते, सागर तुम्ही काय करत आहात, बस एवढं नका मारू. परंतु सागर पुन्हा एकदा लकीला मारायला जातो आणि लकीला म्हणतो, लकी अरे एखाद्या मुलीच्या फिलिंगशी खेळताना तुला काहीच कसं नाही रे वाटलं. अरे ती एक मुलगी आणि तिच्या पोटात आज तुझं बाळ वाढत आहे आणि आता एवढ्यानंतर सुद्धा तू ह्या सगळ्याला नकार देत आहेस. लकी असं तू कसं करू शकतोस. असं म्हणत सागर लकीला खूप मारू लागतो. लकी म्हणतो, दादूस प्लीज माझं ऐकून तरी घे. दादूस मला मान्य आहे माझ्या हातून चूक झाली, परंतु दादूस मी शपथ घेऊन सांगत आहे यामध्ये माझी काही चूक नाही. तर या सगळ्यामध्ये आरतीने मला अडकवलं आहे. खरंच दादूस मी खरं बोलत आहे. आता मात्र मुक्ताला खूप राग येतो. मुक्ता विचारते, लकी तू हे काय बोलत आहेस. तर लकी म्हणतो की हो, त्या आरतीनेच मला ह्या सगळ्यामध्ये अडकवलं आहे. मी कधीही म्हणालो नव्हतो की आरती मी तुझ्याशी लग्न करणार आहे, परंतु नाही, तिने माझं कधी ऐकून घेतलंच नाही. आणि दादूस माझं खरंच तिच्यावर प्रेम वगैरे काहीच नाही. खरं तर ज्यावेळी आम्ही भेटायचो त्यावेळी ती स्वतःच जवळ यायची आणि त्यानंतर जे काही घडलं त्यासाठी मला खरंच स्वतःची लाज वाटत आहे, गिल्ट वाटत आहे. तर दादूस प्लीज माझं ऐकून घे. तर सागर म्हणतो, लकी तू पुन्हा एकदा खोटं बोलत आहेस. असं म्हणत त्याच्या अंगावर धावून जाणार, परंतु त्याच वेळी इंद्राताई येतात आणि म्हणतात, बस यापुढे मला काही ऐकून घ्यायचं नाही. असं म्हणत इंद्राताई मुक्ताला म्हणतात, मुक्ता त्या पोरीला समजाव आणि जे काही आहे ते संपवा इथेच. तर मुक्ता म्हणते, मम्मी तुम्ही असं कसं बोलू शकता. अहो आरती ही तुमच्या आणि माझ्यासारखी एक स्त्री आहे आणि आता ती आई होणार आहे आणि हे सगळं काही संपवा असं तुम्ही कसं बोलू शकता. अहो आरतीच्या पोटामध्ये जे बाळ वाढत आहे ते लकीचं आहे. मग आता त्या बाळाला नाव देणं, त्या बाळाची ओळख निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. त्या बाळाला बाप म्हणून लकीचं नाव लागायलाच हवं. तर आता इंद्राताई म्हणतात, परंतु मुक्ता म्हणते की हो लकी, एक गोष्ट लक्षात ठेव, अरे तुला जेवढा त्रास होत आहे ना त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्रास आरतीला होत आहे आणि होत राहणार. या सगळ्याला कारणीभूत तू आहेस. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं लकी इंद्राताईंना म्हणतो, मम्मी मला त्या मुलीशी लग्न करायचं नाही. तर इंद्राताई लकीला सावरत म्हणतात, लकी तू घाबरू नकोस, मी बघते ना कोण तुझं त्या मुलीशी लग्न लावून देतं. तर त्यावेळीच आशू म्हणतो, प्रत्येक वेळी दोष आरतीलाच का दिला जात आहे. तर तेवढ्यातच सागर हा आशूला म्हणतो की हा आमच्या घरचा मॅटर आहे, घरचा प्रश्न आहे आणि तुम्ही मुक्ताचे जुने फ्रेंड आहात याची मला जाणीव आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे, प्लीज यामध्ये तुम्ही पडू नका. असं म्हणत आता सागरने आशूला बोलण्यापासून थांबवलेलं असतं. तर इंद्राताई म्हणू लागतात, आता कोणीही काही बोलणार नाही. असं म्हणत इंद्राताई लकीला आतमध्ये घेऊन जातात. आता मात्र मुक्तालाही धक्का बसतो की एवढं सगळं करूनही घरातल्या सर्वांनाच लकीची बाजू खरी वाटत असते. सागरला खूप वाईट वाटत असतं, परंतु सावनी मात्र खूप खुश असते. आता या सगळ्याला मुक्ता कशा प्रकारे सामोरी जाईल. आता एवढं सगळं घडूनही मुक्ता ही आरती आणि तिच्या बाळाला न्याय मिळवून देऊ शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा.